मित्रांनो नमस्कार. मी डॉक्टर कल्याणकर आपल्या सर्वांचं या व्हिडिओ लेक्चरमध्ये हार्दिक स्वागत करतो. मित्रहो, आज आपण भारतीय शेअर बाजाराची ओळख या व्याख्यान मालेमध्ये डॉक्टर सुभाष सावंत सर यांचं म्युच्युअल फंड्स आणि SIP या बाबतीमध्ये लेक्चर ऐकणार आहोत. यामध्ये आपण म्युच्युअल फंड म्हणजे काय, म्युच्युअल फंडचे प्रकार कोणकोणते आहेत, त्याचे काय फायदे आहेत, SIP काय आहे या संदर्भात जाणून घेणार आहोत. तरी आपण हे पूर्ण लेक्चर लक्षपूर्वक ऐकावं आणि या चॅनलला लाईक करावं आणि शेअर करावं. हे लेक्चर आपणास निश्चितच म्युच्युअल फंडची निवड करण्यासाठी उपयुक्त ठरेल अशी मी आशा बाळगतो. चला तर बघूयात म्युच्युअल फंड्स आणि SIP बाबतीत डॉक्टर सुभाष सावंत सर यांचं व्याख्यान. एक तास वेळ दिलेला आहे सरांनी, तर त्यामध्ये हे सगळं कव्हर करण्याचा मी प्रयत्न करणार. पहिल्यांदा बघूया की सिस्टमॅटिक प्लॅन काय असतो. तर सिस्टमॅटिक प्लॅन आहे की इट इज अ वे टू इन्व्हेस्ट a fixed amount regularly in a mutual fund. Precisely, mutual fund मध्ये प्रत्येक ठराविक कालावधीनंतर काही विशिष्ट रक्कम नियमितपणे भरण्याचा हा एक मार्ग आहे. अर्थात म्युच्युअल फंड मध्ये गुंतवण्याचे लेक्चर सुरू झालेले आहे. एक आहे सिप आणि दुसरा आहे लमसम. म्हणजे माझ्याकडे काही 10-20 हजार रुपये आले तर ती मी एकखट्ट्या टाकू शकतो, याला लमसम योजना म्हणायचं. आणि सिप म्हणजे काय, तर माझ्याकडे प्रति महिन्याला काही रक्कम येऊ शकते, 1000, 500, 2000, तर ही मिनिमम 500 रुपये आहे. आत्ताच रिसेंटली सेबीनं याला 250 रुपयापासून जे स्मॉल इन्व्हेस्टर्स आहेत, छोट्यातले छोटे मायक्रो इन्व्हेस्टर्स आहेत, त्यांच्यासाठी 250 रुपयापासून ही सुरुवात करायला मान्यता दिलेली आहे. म्हणजे प्रत्येक व्यक्तीकडे अशी छोटी रक्कम येऊ शकते. आणि यासाठी त्यांनी काय करायचं आहे की त्यांच्या क्षमतेप्रमाणे, त्यांच्या गरजेप्रमाणे किंवा त्यांना जे वाटतं की आपण किती गुंतवणूक करू शकतो त्यानुसार ठराविक कालावधीला, म्हणजे हा कालावधी काय असू शकतो, मंथली असू शकतो, क्वार्टरली असू शकतो किंवा इयरली असू शकतो. पण साधारणतः सिप म्हणजे प्रति महिन्याला केली जाणारी गुंतवणूक. सुरुवातीला सिपचं चर्चा करताना सिप हे मी म्हटलं तसं म्युच्युअल फंडसाठी मोठ्या प्रमाणात वापरलं जात असलं तरीही आपण सिप हे वेगवेगळ्या इन्व्हेस्टमेंटसाठी सुद्धा करू शकतो. म्हणजे FD साठी करू शकतो, जसं की रिकरिंग डिपॉझिट नावाची संकल्पना आहे. प्रति महिन्याला काही ना काही गुंतवणूक जाते, ही सुद्धा एक प्रकारची सिप आहे. याशिवाय अलीकडच्या कालखंडात इक्विटी शेअर किंवा शेअर्समध्ये सुद्धा प्रति महिन्याला काही ठराविक शेअर्स निवडून त्यामध्ये गुंतवणूक करणारे लोक मी पाहिले. म्हणजे प्रति महिन्याला निश्चित केलेले शेअर्स किंवा त्याच्या अवलोकन करून त्याच्यात फेरफार करून काही वर्ष ते शेअर्स प्रति महिन्याप्रमाणे घेत राहणं, ही सुद्धा सिपचा अलीकडच्या स्वरूपातलं त्याचं एक्सटेन्शन आहे असं म्हणता येईल. पण मुळात ही संकल्पना म्युच्युअल फंडसाठी चालू झालेली आहे. आता लेक्चर सध्या सुरू आहे. आहे. वर्किंग कसं होतं हे समजून घ्यायचं किंवा त्याच्या आधी आपण एक म्युच्युअल फंड काय असतो हे समजून घेऊया आणि मग त्याचं वर्किंग कसं आहे ते समजून घेऊया. म्युच्युअल फंड काय आहे तर ही एक प्रकारची पारस्परिक निधी आहे. खूप लोकांनी जे इन्व्हेस्टर्स म्हणून आहेत, गुंतवणूकदार आहेत, ते खूप सारे गुंतवणूकदार त्यांची एक ठराविक रक्कम एखाद्या विशिष्ट लेक्चर सध्या सुरू आहे आणि ती म्युच्युअल फंड कंपनी ती जमा झालेली रक्कम शेअर्स, बॉन्ड्स किंवा डेट फंड्स मध्ये गुंतवते. ते म्हणजे रोखे. लेक्चर सुरू झालेले आहे. सरकारी रोखे असतील, कंपन्यांचे रोखे असतील, बॉन्ड्स असतील किंवा शेअर्स असतील, यामध्ये ती गुंतवते आणि त्याच्यावर जो काही मोबदला मिळाला आहे त्याच्या भाग किंवा त्याचा मेजॉरिटी पोर्शन पुन्हा ती गुंतवणूकदारांना वापस करते. या सगळ्याला आपण म्हणू शकतो म्युच्युअल फंडचा पोर्टफोलिओ असं म्हणतात. आणि प्रत्येक म्युच्युअल फंड जो देणारा इन्व्हेस्टर आहे त्याचा काही ना काही शेअर्स त्या म्युच्युअल फंडमध्ये असतो. म्हणजे काय तर म्युच्युअल फंड ही जे छोटे छोटे गुंतवणूकदार आहेत त्यांच्याकडून पैसे पूल करते, ते पैसे घेते आणि त्या पैशाचा वापर करून त्याच्यावर अभ्यास करून त्या वेगवेगळ्या शेअर्समध्ये, बॉन्ड्समध्ये, डेट फंडमध्ये गुंतवणूक करते किंवा डेट रोख्यांमध्ये गुंतवणूक करते. आता हे
कसं ठरवलं जातं कुठे गुंतवणूक करायची, तर ती साधारणतः त्यांच्या डिसाईड झालेल्या पूर्व निश्चित असणाऱ्या धोरणावरती ते ठरवलं जातं. आता याच्यातले वर्किंग कसं होतं हे समजून घेऊया. जसं मी इथं चित्रामध्ये आपल्याला दिसतंय की इन्व्हेस्टर्स खूप सारे आहेत. ते इन्व्हेस्टर्स त्यांचा पैसा फंड मॅनेजरकडे देतात, जो कंपनीचा फंड मॅनेजर असतो. पण तो काय करतो की तो निश्चित करतो की कुठल्या सेक्युरिटीज मध्ये, इथं सेक्युरिटीज याचा अर्थ बॉन्ड, स्टॉक्स किंवा शेअर्स आणि डेट ओके, याच्यामध्ये कुठं गुंतवणूक करायची, त्यातल्या कुठं गुंतवणूक करायची. शेअर्स म्हटलं तर आज भारतात किमान 5,000 कंपन्या लिस्टेड आहेत आणि अनलिस्टेड खूप साऱ्या आहेत. त्यातल्या कुठल्या लिस्टेड जरी विचार केला तर 5,000 कंपन्यांपैकी कुठल्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करायची याचा निर्णय हा फंड मॅनेजर घेत असतो. अर्थात हा एकटा घेत नाही, याच्याकडे खूप मोठी एक एक्सपर्ट टीम असते. त्यांच्या साह्याने तो काय करतो, वेगवेगळ्या सेक्युरिटीजमध्ये ते पैसे गुंतवतो आणि त्याच्यातून झालेल्या लाभावर तो काय करतो, पुन्हा पे बॅक म्हणजे रिटर्न्स देतो इन्व्हेस्टर्स. साधारणतः पद्धत आहे कशाची, म्हणजे म्युच्युअल फंड ज्याला एएमसी म्हणतात, कंपन्या फंड मॅनेजर नवीन एक फंड घेऊन येतो आणि त्याच्यातून लोकांकडून पैसे गोळा करतो. ते पैसे गोळा केलेले पैसे तो त्याच्या अभ्यासानुसार वेगवेगळ्या सेक्युरिटीजमध्ये म्हणजे स्टॉक, बॉन्ड आणि डेट फंड्समध्ये तो टाकतो. त्याच्यावर जो काही लाभ होईल भविष्यात त्याचा लाभाचा हिस्सा तो रिजन म्हणून देत असतो. समोर बसा. हे साधारणतः वर्किंग आहे. समोर बसा. म्हणजे थोडक्यात म्युच्युअल फंड लोकांचे पैसे घेतात आणि ते पैसे वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये, शेअर्समध्ये, बॉन्ड्समध्ये आणि डेट्समध्ये गुंतवून ते पैसे वाढवण्याचं काम करतात आणि वाढवलेले पैशाचा वाढीव बदलला अगोदर याच्यामध्ये घ्या पैसे विड्रॉ करायचे. साधारणतः बसा 2 मिनिट. जसं की बँकेचं आहे, समोर आपले पैसे घेते, एफडी करते. आपण जेव्हा एफडी करतो तेव्हा त्या पैशावर आपल्याला व्याज देते. ती कशी व्याज देते, तर ते पैसे समोरच्यांना कर्ज घेणारे लोकांना ते देते आणि त्याच्यावर वाढीव व्याज दर देऊन काय करते, जसे की आपण 6%, 7% आपण एफडी केली आहे, इकडे समोर ते 10-15% काय प्रॉब्लेम बसा कर्जदारांना देतात आणि त्याच्यातून जो काही वाढीव त्यांना 10-12% मिळाले त्यातले 6% डिपॉझिट म्हणून केलेल्या आपल्यासारख्या लोकांना देतात, डिपॉझिटर्सला देतात, त्यांचे काही खर्च करतात, नफा मिळवतात. या स्वरूपाचं हे काम असतं. असंच म्युच्युअल फंड सुद्धा करतात, फक्त ते पैसे घेतात. फक्त याच्यात गॅरंटेड रिटर्न्स नसतो, हा फक्त फरक आहे. एफडी 6% निश्चित आहे, 6% मिळणार. पण म्युच्युअल फंडमध्ये ही गॅरंटी नसते. जमा केलेले पैसे, गुंतवणूकदाराकडून घेतलेले पैसे वेगवेगळ्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक केले जातात. साधारणतः इक्विटी म्युच्युअल फंड बद्दल जास्त बोललं जाईल म्हणून इक्विटी बद्दल बोलतोय. किंवा डेट फंडमध्ये गुंतवलं असेल तर डेटमध्ये, रोख्यांमध्ये गुंतवले, बॉन्डमध्ये गुंतवले, तर जेव्हा ते पैसे वाढतील तेव्हा विड्रॉ करताना त्याचा हिस्सा त्याला मिळेल. हे साधारणतः स्वरूप आहे. आता याच्या काही टर्म्स समजून घेतल्या पाहिजेत. म्युच्युअल फंड आणि SIP आणि त्याच्यातली गुंतवणूक समजून घेतात. जसं की आपली एक दिसते तुम्हाला SIP, सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन, रेग्युलरचे प्रत्येक महिन्याला काही ना काही रक्कम मिळेल या पद्धतीने. दुसरं आहे NAV. NAV काय असतो ते मी समजून घ्या. जसं की एक उदाहरण म्हणून बघूया. NAV म्हणजे खरं तर नेट ॲसेट व्हॅल्यू. एक मिनिट. प्रत्येक फंडचं एक मूल्य असतं, त्याला NAV असतं. सोप्या शब्दात त्याची किंमत असते. जसं जर कोणाचे प्रश्न असतील तर मी नंतर घेईन. कोणीतरी हात केला होता म्हणून. ओके. NAV म्हणजे काय, सोप्या तुमच्या माझ्या बोलीभाषेत सर नाशिकहून बोलतात. नाशिक किंमत. जसं की आपण बघूया की एखादा HDFCचा म्युच्युअल फंड आहे किंवा SBI मॅग्नम फंड आहे, तर SBI मॅग्नम फंडचं मूल्य साधारणतः ₹250 असतं. म्हणजे त्याचा NAV ₹250 असतं. हा असा कॅल्क्युलेट कसा केला जातो तो समजून घेऊ. जेव्हा केव्हा एखादी म्युच्युअल फंड कंपनी ओके बाजारात लिसन केअरफुली लिसन करा. लॉन्च करते
ज्यांच्याकडे मोबाईल नाही त्यांनी इथे बसून ऐकू शकता. करोड रुपयाची गुंतवणूक आणि याबरोबर NFO म्हणतात त्याला, न्यू फंड ऑफर. नवीन फंड ऑफर केला जातो, त्यामध्ये आपल्या गुंतवणूकदारांना पैसे गुंतवण्याची संधी मिळते. NFO मध्ये गुंतवणूक करताना एक 10,000, 5,000 किंवा एक 10 रुपयाचा NAV निश्चित केला जातो. उदाहरणार्थ मी 10,000 रुपये गुंतवले असतील नवीन फंडमध्ये सुरुवातीला, तर ते 10,000 भागिले 10 रुपये हा त्याचा NAV निश्चित केला जातो आणि तेवढे युनिट्स मला मिळतात. त्याला म्हणतात म्युच्युअल फंड युनिट्स. XYZ स्कीम आहे, नवीन आलेली आहे, त्याला NFO म्हणतात. त्या NFO मध्ये मी 10,000 रुपये गुंतवले तर त्याचा फंड जे NAV असतो तो सुरुवातीला 10 रुपये असतो आणि तो कसा काढला जातो, जी गुंतवणूक केलेली रक्कम आहे, सीप असो, लमसम असो, कुठली असो, भागिले 10, तेवढे युनिट्स माझ्या डीमॅटमध्ये जमा होतात, माझ्या म्युच्युअल फंडच्या रेकॉर्डवर जमा होतात आणि मग ते त्याचं माझे नंबर ऑफ युनिट्स काय झाले, 10,000 रुपये भागिले 10 रुपये सुरुवातीचा NAV 10 रुपयाचा असतो साधारणतः आणि मग ते पैसे त्याचं 10,000 डिवायडेड बाय 10 म्हणजे 1000 माझे युनिट झाले. माझे युनिट किती झाले, 1000. त्याचा NAV किती झाला, 10 रुपये. म्हणजे माझी सुरुवातीची गुंतवणूक झाली 10,000 रुपये. एकदा तो NFO बाजारात आला म्हणजे ऑफर झाली आणि माझ्या खात्यात NAV आले की कंपनी काय करते, आलेले पैसे ते कुठल्या ना कुठल्या शेअर्समध्ये गुंतवणूक करते, म्युच्युअल किंवा त्या डेटमध्ये गुंतवणूक करते, रोख्यांमध्ये किंवा बॉन्ड्समध्ये गुंतवणूक करते. जसे की समजा आज एखाद्या कंपनीनं ते पैसे गुंतवले, स्वतःचे पैसे प्लस गुंतवणूकदारांनी गुंतवलेले पैसे सगळे जमा केले, ते पैसे त्यांनी कुठल्या तरी कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवले. आपल्याला माहित आहे की कंपन्यांच्या शेअर्सचं मूल्य रोज नाही, प्रति सेकंदाला बदलतं आणि या दिवसाच्या शेवटी कुठेतरी ज्या काही 10, 20, 50 शेअर्स त्या कंपनीनं, म्युच्युअल फंड कंपनीने घेतलेले असतील, त्याचं मग मूल्य ठरतं संध्याकाळी 3:30च्या नंतर क्लोजिंग प्राइसनुसार. आज घेतले ते घेतलेल्या शेअर्सचं मूल्य, जेवढे तेवढे शेअर्स घेतले असतील त्याची क्वांटिटी मल्टिप्लाय बाय क्लोजिंग प्राइस, या पद्धतीने त्याचं एकूण मूल्य निघेल. बरोबर. त्या एकूण मूल्याला काय होईल, नंबर ऑफ युनिट्सनं डिवाइड केलं जातं. म्हणजे उदाहरण म्हणून पकडूया, या कंपनीनं फक्त माझेच 10,000 रुपये गुंतवले आणि ते कुठल्या तरी 10 कंपन्यांमध्ये गुंतवले. त्या 10 कंपन्यांपैकी काही कंपन्यांचे शेअर्स वाढणार आहेत, काही कमी होणार आहेत. शेवटी त्याची गोळाबेरीज करून 10,000चे माझे किती झाले हे निश्चित केलं जाते. त्याची शक्यता अशी आहे की 10,000 फारसा बदल नाही झाला असेल, 1% बदल झाला असू शकतो, 2% बदल झालेला असू शकतो, लगेच तर होणं शक्य नाहीये एवढं, पण काही ना काही बदल झालेला असतो. 10,000चे थोड्या वेळासाठी समजून घेऊया की 10,000चे 10,100 रुपये झाले. बरोबर. 10,100 झाले असतील तर संध्याकाळी उद्या माझा NAV काय दिसेल, NAV दिसेल 10,100 भागिले माझे युनिट किती आहे, ते युनिट आहे 1000. 10,100 भागिले 1000 जर हा आपण काढलं तर त्याचं मूल्य येईल 10 रुपये 10 पैसे. म्हणजे माझा NAV काय झाला का, 10 रुपये 10 पैसे. म्युच्युअल फंड मध्ये युनिट आपले स्थिर राहतील, फक्त NAV बदलेल. NAV कसा बदलतो, जी केलेली गुंतवणूक आहे ती वाढली तर एकूण कंपनीने केलेल्या गुंतवणूक मूल्यांमध्ये वाढ होईल, त्याला कॅपिटल गेन झाला असं. आणि कॅपिटल गेन झाला की मग ऑटोमॅटिक त्या दिवशी असणारे नंबर ऑफ युनिट्सनं त्याला डिवाइड केलं जाईल आणि मग ते NAVचं मूल्य निश्चित केलं जाईल. पण दुर्दैवानं समजा मार्केट पडलं, जसे की गेल्या 6 महिन्यात मार्केट 10% पडलंय, 15-16% पडलं होतं, आता थोडंसं 2-4% रिकवर झालंय. ज्यांनी सप्टेंबरमध्ये पैसे गुंतवले 10,000, त्यांच्या पैशाचं मूल्य आता 9,000, 9,500 झालेलं दिसेल. म्हणजेच त्यांचा NAV 10 रुपये NAV असेल सुरुवातीला, तर तो आता 9.5 रुपये झालेला असेल. येथे लक्षात सगळ्यांना की या पद्धतीने आपण NAV काढतो. NAV मध्ये वाढ तेव्हाच होते जेव्हा कंपनीनं, म्युच्युअल फंडना गुंतवलेल्या पैशाच्या मूल्यांमध्ये वाढ होते. जर मार्केट सुटेबल नसेल, मार्केट पडत असेल, तर मात्र काय होईल, तुम्ही गुंतवलेल्या पैशाचं, कंपन्यांमध्ये गुंतवलेल्या कंपन्यांच्या शेअर्सचं मूल्य कमी होईल, म्हणजेच तुमच्या ॲसेट्सचं मूल्य सुद्धा कमी होईल आणि NAV कमी झाला म्हणजे तुमची गुंतवलेली रक्कम कमी होईल. हा बाजारामधला
रिस्क असतो. थोडक्यात काय, म्युच्युअल फंड हे शेअर्समध्येच गुंतवणूक करतात. मी इक्विटी म्युच्युअल फंड बद्दल म्हणताना म्हणे फक्त ते काय करतात, आपण गुंतवणूक करण्यापेक्षा ते गुंतवणूक करतात. रिस्क थोडी कमी जास्त असेल, पण या पद्धतीच्या स्वरूपामुळे त्याचं एनएव्ही रोज बदलत असतो. शेअर्सची किंमत 5 सेकंदाला बदलते, एनएव्हीची किंमत दिवसाच्या शेवटी कॅल्क्युलेट केली जाते. ते रोज सारखं काढणं शक्य नाही आणि म्हणून असा एनएव्ही करतो. म्हणून सुरुवातीला जेव्हा एनएफओ येतो तेव्हा 10 रुपयाचा एनएफओ हा सुरुवातीचा हळूहळू वाढत जातो जर मार्केट वाढलं असेल तर. मार्केट कमी झालं असेल तर मात्र पर्टिक्युलरली त्या कंपनीला गुंतवलेल्या शेअर्सचं मूल्य कमी झालं असेल, मार्केट कमी झालं असेल म्हणजे असं होऊ शकतं की मार्केट कमी होतानाही गुंतवलेल्या कंपनीनं, त्या कंपनीनं गुंतवणूक केलेली शेअर्स आहेत तेही वाढू शकतात. पण असं सामान्यतः होत नाही, फारसा त्याच्यात व्हेरिएशन येत नाही. म्हणून म्हणतोय की मार्केट पडलं की म्युच्युअल फंडचं एनएव्ही सुद्धा बऱ्याच म्हणजे कमी होत असतो आणि वाढत असतो. म्हणजेच जेव्हा केव्हा मार्केट साधारणतः वाढण्याची दिशा असेल तेव्हा आपला एनएव्ही वाढतो आणि मार्केट जेव्हा पडत असतं तेव्हा आपला एनएव्ही कमी होतो. इथपर्यंत लक्षात आलं. आता तिसरी कन्सेप्ट आहे एएमसी. त्याला ॲन्युअल ॲसेट मॅनेजमेंट कंपनी असं म्हणतात. ॲसेट मॅनेजमेंट कंपनी म्हणजे म्युच्युअल फंड कंपनी. युटीआय युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया ही भारतातली पहिली एएमसी होती, बरोबर. आणि त्याच्यानंतर नंबर ऑफ एएमसीज वाढल्या. आज 44 एएमसीज भारतामध्ये आहेत. त्या काय करतात, या वेगवेगळ्या लोकांकडून पैसे, वेगवेगळ्या स्कीम तयार करतात, म्युच्युअल फंड स्कीम तयार करतात आणि त्याच्या लोकांकडून पैसे गुंतवणूक करण्याचं आवाहन करतात. लोक त्यात गुंतवणूक करतात. त्यानंतर बेंचमार्क असतो. बेंचमार्क काय लक्षात घ्या, जेव्हा केव्हा एखादा म्युच्युअल फंड हाऊस एएमसी काय करते की म्युच्युअल फंड काढते तेव्हा त्याचं कंपॅरिझनसाठी बेंचमार्क दिलेला असतो. हा कशावर दिला असतो, साधारणतः म्युच्युअल फंड कुठल्या कॅटेगरी मधला आहे त्यावरून कोणाशी तुलना करायची याच्यासाठी हा बेंचमार्क दिला जातो. उदाहरण म्हणून बघूया की एखाद्या कंपनीनं नवीन एनएफओ आणला आणि तो लार्ज कॅप मधला आणला असेल तर तो लार्ज कॅप जो काही इंडेक्स असेल त्याच्यावरती किंवा निफ्टी 50 किंवा सेन्सेक्सला तो काय करतो, तुलना करतो. बेंचमार्क म्हणजे काय, तो आमचा बेंचमार्क आहे, निफ्टी किंवा सेन्सेक्स आमचा बेंचमार्क आहे. म्हणजे आम्ही त्याच्याशी तुलना करू आणि त्याच्याशी तुलना करून आम्ही आमचं रिटर्न्स कमी जास्त करण्याचा प्रयत्न करू असं सांगतो. एका लक्षात, बेंचमार्क म्हणजे काय की एक तुलनेसाठी आवश्यक असणारे एक, त्याला बेंचमार्कला मराठीत अतिशय उत्तम शब्द सापडत म्हणजे मला. बेंचमार्क म्हणजे एखादा माइलस्टोन म्हणू शकतो बेंचमार्कसाठी की आमच्या म्युच्युअल फंड या सेन्सेक्स किंवा निफ्टी 50ला आम्ही कम्पेअर करू किंवा निफ्टी 100शी आम्ही तुलना करू आणि त्याला बीट करून लोकांना अधिक रिटर्न देण्याचा प्रयत्न करू. हे त्यांनी बेंचमार्क. प्लीज ओके. बेंचमार्क असा प्रत्येक म्युच्युअल फंडच्या प्रत्येक स्कीमसाठी एक एक काय असतो, बेंचमार्क असतो. AUM नावाची आणखी एक, त्याला म्हणतात ॲसेट अंडर मॅनेजमेंट. ॲसेट अंडर मॅनेजमेंट. जसं मी आता म्हटलं की ॲसेट अंडर मॅनेजमेंट काय आहे की एखादी म्युच्युअल फंड कंपनी आहे तर ती किती पैसे लोकांचे गोळा केलेत आणि त्याचं मूल्य किती आहे, आज त्यांच्याकडे किती ॲसेट आहे जी मॅनेज करतात म्हणजे गुंतवतात किंवा त्यांच्या गुंतवणुकीचं आज मूल्य किती आहे हे सांगणं म्हणजे AUM, ॲसेट अंडर मॅनेजमेंट. या कंपनीकडे असणारी गुंतवणूक योग्य रक्कम किंवा गुंतवलेली रक्कम याला म्हणायचं ॲसेट अंडर मॅनेजमेंट. आता याचा उपयोग काय, जसं की एखादी नवीन कंपनी असेल त्यांच्याकडे असणारी ॲसेट अंडर मॅनेजमेंट कमी असेल तर त्यांचा स्टाफ कमी असणार, त्यांचा रिसर्च कमी असणार. ती गुंतवणूक करताना वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये थोडी रक्कम गुंतवणूक केली जाईल आणि त्याच्यातून रिटर्नवरती पण त्याचा परिणाम होऊ शकतो. किंवा दुसऱ्या बाजूनं अशा कमी
गुंतवणूक असणारे अधिक रिस्क घेऊन अधिक चांगल्या प्रकारची गुंतवणूक करून अधिक रिटर्न पण देऊ शकतात. पण या पद्धतीनं असेच एखाद्या कंपनीकडे किती गुंतवणूक आहे, म्हणजे त्याच्या थोडक्यात काय, त्यांच्याकडे भांडवल किती आहे सोप्या शब्दात सांगायचं तर, आणि त्या भांडवलातून ते किती गुंतवणूक करतात. दुसरी एक कन्सेप्ट आहे जी सिपच्या अगदी विरोधात आहे, त्याच्यावर फारसं बोलणार नाही. स्वॅप साधारणतः ही रिटायरमेंट नंतर केली जाणारी कन्सेप्ट आहे. स्वॅप म्हणजे सिस्टमॅटिक विड्रॉवल प्लॅन. आयुष्यभर जी काही बचत केली आहे ती रिटायरमेंट नंतर आपल्याला त्याच्यातून पैसे मिळाले पाहिजेत, दैनंदिन खर्च भागवण्यासाठी काम करायचे सोडून दिले आहे. अशा वेळेस एफडी वरती व्याज मिळवण्यापेक्षा आणि त्याच्यातून दैनंदिन जीवन गुजारा करण्यापेक्षा आता नवीन म्युच्युअल फंडकडे ही योजना आहे, त्याला म्हणतात स्वॅप, SWP, सिस्टमॅटिक विड्रॉवल प्लॅन. एक्झॅक्ट विरोध आहे सिपच्या. सिपमध्ये गुंतवणूकदार पैसे देतात प्रति महिन्याला आणि त्याचे काय करतात, गुंतवणूक तयार करतात. आता रिटायरमेंट नंतर माझ्याकडे पैसे आले 10-20 लाख रुपये आणि मला दैनंदिन खर्चासाठी त्यातून पैसे काढायचे. लोकांकडे दोन पर्याय आहेत. एक तर त्यांनी एफडी करावा, एफडीवर 5-6% रिटर्न पैसे घ्यावेत. एक. दोन, जर ती पैसे म्युच्युअल फंड मध्ये टाकावेत, SWP मधल्या, आणि त्या SWP मधल्या गुंतवणूक केलेले पैसे ते काय करेल, म्युच्युअल फंड साधारणतः बॅलन्स फंड मध्ये टाकतात आणि ते बॅलन्स फंड मधले पैसे 6% हिशोबाने विड्रॉ करतात बँकच्या व्याजदराच्या साधारणतः तुलनेत. असं जरी केलं तरी आता त्याच्यावर चर्चा करणं वेळ आवडू शक्य नाही, परंतु जेव्हा केव्हा आपण नंतर कधी भेटू योग आला तर त्याच्यावर बोलूया. पण एफडी करून पैसे प्रति महिन्याला घेण्यापेक्षा SWP केलेलं तरीही चांगलं असेल. इतिहासात म्युच्युअल फंडच्या हिस्ट्रीमध्ये हे दाखवलं गेलं. म्हणजे एखाद्याकडे रिटायरमेंट नंतर ठराविक रक्कम आली आहे, त्याच पैशावर त्याची गुजारा होणार आहे, तर त्यानं ते पैसे एफडी करण्यापेक्षा म्युच्युअल फंडच्या SWP मध्ये टाकले तर रिटायरमेंट नंतर त्याला म्हणजे काही 5-10 वर्षानंतर 60च्या नंतर 70व्या वर्षी त्याच्याकडे असणारे पैसे एफडी मध्ये असणाऱ्या सुरुवातीच्या गुंतवणुकीपेक्षा निश्चित जास्त असतात. हा खरं तर खूप मोठा विषय, पण SWP एफडी पेक्षा अधिक सुखकर आहे असं मला वाटतं. त्याच्याबद्दल काही कुणाला शंका असेल तर विचारू शकतात. ह्या काही टर्म्स आहेत, NAV, AMC, SIP, सिस्टमॅटिक ट्रान्सफर प्लॅन, म्हणजे एका योजनेमधून दुसऱ्या योजनेमध्ये आपण ट्रान्सफर करू शकतो. बेंचमार्क, आमच्या म्युच्युअल फंडचा हा बेंचमार्क आहे, आम्ही त्याला बीट करण्याचा प्रयत्न करू असं प्रत्येक म्युच्युअल फंड हाऊस सांगते, त्याची प्रत्येक स्कीम सांगते. एखाद्या कंपनीकडे गुंतवलेली रक्कम किती आहे त्याच्यात म्हणतात असेट अंडर मॅनेजमेंट आणि स्वॅप. आता मी तुमच्या मुद्द्याकडे येऊया, भारतातली म्युच्युअल फंडची हिस्ट्री काय. मी मग सांगितलं तसं UTI म्युच्युअल फंड ही भारतातील पहिली म्युच्युअल फंड सुरू केला 1963. त्याला RBI सुरुवातीला रेग्युलेट करत होती, पण 1978ला IDBI ने रेग्युलेट करायला सुरू केली. 1992ला सेबीची स्थापना झाल्यानंतर आज मात्र 92 पासून सेबी म्युच्युअल फंडचं रेग्युलेशन करते. दुसरा टप्पा आला म्युच्युअल फंडच्या हिस्ट्री मधला, तो म्हणजे एंट्री ऑफ पब्लिक सेक्टर बँक अँड LIC. पब्लिक सेक्टर बँक आणि LIC न 1987 साली या क्षेत्रात पदार्पण केले. त्याच्यातलाही SBI हा जून 1987 साली आलेला पहिला नॉन UTI म्युच्युअल फंड आहे. त्यानंतर कॅनरा, PNB आणि बरेच. 1993ला पुन्हा म्युच्युअल फंड हिस्ट्रीमध्ये बदल झाला आणि प्रायव्हेट बँक आणि प्रायव्हेट प्लेयर्सला या क्षेत्रात येण्याची मान्यता दिली. त्यानुसार कोठारी पायोनियर जो आत्ताचा फ्रँकलिन टेम्पल्टन नाव सर आवाज येत नाहीये. हॅलो, हां सावंत सर, आवाज डिस्कनेक्ट झाला आहे. तर आतापर्यंत सरांनी म्युच्युअल फंडच्या बाबतीमध्ये बरीचशी अशी माहिती आपल्याला सांगितलेली आहे की म्युच्युअल फंड काय आहे, SIP काय आहे. आवाज गेला होता मध्ये थोडासा तुमचा. चालेल. SIP सर म्युच्युअल फंड मध्ये प्रति महिन्याला केली जाणारी गुंतवणूक आहे. तर
म्युच्युअल फंडचे प्रकार किती आहेत? तर म्युच्युअल फंडचे प्रकार त्यांच्या स्वरूपावरून वेगवेगळे आहेत, ऑब्जेक्टिव्हनुसार वेगवेगळे आहेत, परफॉर्मन्सनुसार वेगळे आहेत, टर्म्सनुसार पण आणि फ्लेक्सिबिलिटीनुसार आपण त्याचे प्रकार करू शकतो. पहिला आपण बघूया स्टॉक फंड्स, त्याला इक्विटी म्युच्युअल फंड असं म्हणतात. बॉन्ड म्युच्युअल फंड याच्यात दिला नाही असा डेट म्युच्युअल फंड आणि इंडेक्स फंड असे 3-4 प्रकारचे आपल्याकडे म्युच्युअल फंड आहेत. स्टॉकमध्ये काय तर म्युच्युअल फंड कंपन्या काय करतात, वेगवेगळ्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये केलेली गुंतवणूक या करणाऱ्या कंपन्यांना त्या म्युच्युअल फंड्सला इक्विटी म्युच्युअल फंड म्हणतात. हा साधारणतः सर्वांना परिचित असणार आहे. दुसरा, वेगवेगळे जे बॉन्ड्स आहेत, फक्त बॉन्ड्समध्येच गुंतवणूक करणारे म्युच्युअल फंड आहेत, त्याला बॉन्ड्स म्युच्युअल फंड असं म्हणतात. तिसरा प्रकार आहे डेट म्युच्युअल फंड, म्हणजे अगदी सुकन्या योजना असेल, एफडी असेल, बँकेत वेगवेगळ्या कंपन्यांचे एफडी असतील, डिबेंचर्स असतील, कमर्शियल पेपर्स असतील, यामध्ये पण गुंतवणूक करणाऱ्या किंवा कंपन्यांच्या जी काही गुंतवणूक केली जाते त्याला NSD म्हणतात, नॅशनल कमर्शियल डिपॉझिट कंपन्यांचे, खाजगी कंपन्यांचे, त्यामध्येही गुंतवणूक करतात, त्याला डेट फंड असं म्हणतात. आणि भारतात डेट फंड गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या खूप जास्त आहे, त्याचं व्हॅल्यू पण जास्त आहे, AUM पण जास्त आहे. चौथा प्रकार आहे इंडेक्स फंड. इंडेक्स फंड म्हणजे काय, जसं की हा पण इक्विटी म्युच्युअल फंडचाच प्रकार आहे. खरं म्हणजे एखादी म्युच्युअल फंड कंपनी लोकांकडे जमा केलेले पैसे काय करते, वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये टाकते आणि त्याचा एक बेंचमार्क निश्चित करते, त्याला बीट करण्याचा प्रयत्न करते. इंडेक्स फंडमध्ये हा प्रकार नाही आहे. त्याच्याऐवजी काय केलं जातं, इंडेक्सच घेतला जातो. म्हणजे उदाहरणार्थ आजचा निफ्टी जो काही समजा 22-23 हजार रुपये आहे, तर त्याचा 1% व्हॅल्यू जे असेल ते असतं NAV ऑफ इंडेक्स फंड. असं प्रत्येक इंडेक्सचा काय आहे, निफ्टीचा आहे, सेन्सेक्सचा आहे, निफ्टी टॉप 100, निफ्टी 200, स्मॉल कॅप, मिड कॅप, लार्ज कॅप, या सगळ्यांमध्ये काय केलेलं असतं, इंडेक्स फंड असतं. खऱ्या अर्थानं हा पॅसिव्ह फंड आहे. जर आपण पुढच्या प्रकाराकडे वळालो तर या दोन्हीवरून आपल्याला लक्षात येईल. परफॉर्मन्सच्या दृष्टीने जर विचार केला तर 2 प्रकारचे म्युच्युअल फंड असतात. एक ऍक्टिव्ह फंड मॅनेज करण्याच्या दृष्टिकोनातून, त्याला परफॉर्मन्स मॅनेज किंवा बेस्ड ऑन मॅनेज, ऍक्टिव्ह फंड आणि पॅसिव्ह फंड. ऍक्टिव्ह फंड काय, फंड मॅनेजर जमा झालेली रक्कम त्याच्या ज्ञानानुसार, त्याच्या अभ्यासानुसार, त्याच्या एक्सपर्टीजनुसार वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये टाकतो आणि बेंचमार्क इंडेक्सला, बेंचमार्कला बीट करण्याचा प्रयत्न करतो. तर या विरुद्ध या प्रकारात नाहीच पडायचं, त्याच्याऐवजी फक्त आणि फक्त मी माझ्याकडे जमा झालेली रक्कम तो फंड मॅनेजर फक्त इंडेक्समध्ये टाकून देतो. आता जसं म्हटलं की इंडेक्स फंडमध्ये टाकतो, म्हणजे इंडेक्स फंडमध्ये तुम्ही बघितलं असेल, सेन्सेक्समध्ये 50 कंपन्या आहेत, 30 कंपन्या आहेत, निफ्टीमध्ये 50 कंपन्या आहेत आणि त्या 50 कंपन्या आणि 30 कंपन्यांचं वेटेज पण वेगवेगळं आहे. पॅसिव्ह फंड काय करतात, जसं की रिलायन्स इंडस्ट्रीजचं वेटेज 9% आसपास आहे. तर जे पैसे जमा होतील ते पैसे इंडेक्स फंडमधल्या वेटेज प्रमाणे गुंतवणूक करतात. म्हणजे ज्या कंपनीचं वेटेज 1% आहे तर जमा झालेल्या रकमेपैकी फक्त 1% रक्कमच त्या कंपनीमध्ये गुंतवते. रिलायन्समध्ये समजा 9% वेटेज असेल तर जमा झालेल्या रकमेपैकी 9% रक्कम काय करेल, रिलायन्स इंडस्ट्रीमध्ये गुंतवेल. म्हणजे एक प्रकारे हा इंडेक्स फंड आहे. आता यामुळे होतं काय की फार अभ्यास करायची गरज नाही. ज्याला कोणाला वाटतं पॅसिव्ह, म्हणजे पॅसिव्ह या शब्दातच अर्थ आहे की एकदम पैसे टाका झोपी, पैसे टाका आणि विसरून जा. या पद्धतीने काय करतात, पॅसिव्ह फंड पैसे झालेली जमा केलेली रक्कम इंडेक्सच्या वेटेजनुसार, इंडेक्समधल्या वेगवेगळ्या कंपनीच्या वेटेजनुसार टाकतात, त्याला पॅसिव्ह फंड टाकतात. साधारणतः जे पेन्शन फंड आहेत, त्यानंतर जे फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टर्स आहेत, ते बऱ्यापैकी पॅसिव्ह फंडमध्ये गुंतवणूक करतात आणि ती मोठी रक्कम या पॅसिव्ह फंडमध्ये येते. म्हणूनच एखाद्या कंपनी निफ्टीमध्ये किंवा सेन्सेक्समध्ये त्याची एंट्री झाली तर त्याच्यामध्ये गुंतवणूक वाढायला लागते, कारण ते ऑटोमॅटिक पॅसिव्ह फंडवाले लोक त्या पैशामध्ये त्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करत असतात. याच्याविरुद्ध ऍक्टिव्ह आहे, मला वाटतं की मी याला बेच करू शकतो आणि मी काय करतो, अधिक ऍक्टिव्ह फंडमध्ये, म्हणजे मॅनेजर
ॲक्टिव्हपणे वेगवेगळ्या कंपन्यांचे शेअर्स निवडतो आणि त्याच्या अभ्यासानुसार त्याची पर्सेंटेज वाईज वेटेज वाईज तो गुंतवणूक करतो. हा ॲक्टिव्ह फंड आहे. आणि दुसरा पॅसिव्ह. एक गोष्ट इथे क्लिअर केली पाहिजे जी महत्वाची आहे. आपल्याला काय वाटतं की कुठला फंड जास्त रिटर्न चांगलं देत असेल दीर्घकाळ. आपल्याला सगळ्यांना वाटू शकतं की ऍक्टिव्ह फंड चांगले रिटर्न देतात, पण नाहीये तसं. पॅसिव्ह फंड म्हणजे सेन्सेक्सनं जितका रिटर्न दिलाय तितकाच पॅसिव्ह फंड रिटर्न देतात. जर सेन्सेक्स निफ्टीनं समजा आपला निफ्टी मधला पॅसिव्ह फंड असेल, निफ्टीने गेल्या 5 वर्षात 15% रिटर्न दिलेला असेल, तर पॅसिव्ह फंड पण आपला 15% रिटर्न देईल. ऍक्टिव्ह फंड मात्र काय करतो, तो 15 पेक्षा कमी जास्त असू शकतो. हे कसं आहे, त्या मॅनेजरनं कुठं गुंतवणूक केली, त्याचं ज्ञान किती, त्याची एक्सपर्टीज किती आहे त्याच्यावर. आता वाटतं आपल्याला की मॅनेजर खूप हुशार असतील त्यामुळे ऍक्टिव्ह फंडमधून जास्त रिटर्न मिळेल, पण जर तुम्ही कुठल्याही म्युच्युअल फंड पॅसिव्ह फंड आणि ऍक्टिव्ह फंडचा 10 वर्षापेक्षा अधिकचा कालखंडाचा विचार केला तर मात्र तुमच्या लक्षात येईल पॅसिव्ह फंडनी नेहमीच ऍक्टिव्ह फंडनी बीट केले. त्याचे एक उदाहरण म्हणून सांगतो. एक सायकोलॉजीमध्ये एक प्रयोग झाला. का होतं असं? ऍक्टिव्ह फंडवाले मॅनेजर बाजारापेक्षा मला खूप चांगलं कळतं या भ्रमामध्ये ते वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये त्यांच्या ज्ञानाप्रमाणे गुंतवणूक करतात. पॅसिव्ह फंड मधले काहीच नाही कळत, मला याच्यातलं कळत नाही, जसं वेटेज आहे तसं मी गुंतवणूक करतात. लेट मार्केट डिसाईड. आणि त्यामुळे त्यांचं रिटर्न चांगलं असतं. 2 उदाहरणं मी यासाठी देतो आवश्यक जरा विषयांतर करून. एक स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणुकीचा एक कार्यशाळा झाली आणि त्याच्यात चांगले अभ्यास असणारे गुंतवणूकदार असणारे आणि शाळेतले मुलं यांना एक ठराविक रक्कम दिली. आणि या ठराविक रक्कम दिल्यानंतर त्यांना सांगितलं की तुम्हाला जी पाहिजे तिथे गुंतवा. जे एक्सपर्ट होते त्याच्यातले किंवा अभ्यासक होते, जे चांगले पूर्वीपासून गुंतवणूकदार होते, त्यांनी काय केलं? त्यांनी त्यांच्या ज्ञानाप्रमाणे एक्सपर्टीज प्रमाणे गुंतवणूक केली आणि मुलांनी गुंतवणूक केली त्यांच्या माहितीप्रमाणे. आता कुठल्या फंडने बीट केलं असेल? मुलांनी बीट केलं की ऍडल्ट लोकांनी बीट केलं असेल? असं काय वाटतं बरं तुम्हाला? हा प्रयोग अमेरिकेत झालाय. कुठल्या म्हणजे मुलांच्या स्कीमनं बीट केलं असेल? मुलांनी जास्त नफा मिळवला असेल की वयस्कर लोकांनी? तर मुलांनी चांगलं रिटर्न मिळालं. त्याचं कारण सांगतो. मुलांनी काहीच भानगडीत पडले नाही. त्यांच्या दैनंदिन जीवनातल्या वस्तू कुठल्या आहेत त्याचा विचार केला. त्या वस्तूमध्येच ज्या वस्तू त्या कन्झ्युम करतात त्याच्यात गुंतवणूक केली. जसं की कॅडबरी आहे, त्यांचे खेळाचे साहित्य असते त्याच्यात गुंतवणूक केली आणि त्यामुळे त्यांची गुंतवणूक अधिक वाढली. असं का होतं? तर साधारण बघा, सर माझ्याशी सहमत असतील, सर कितीही पैसे कमवत असतील, कल्याणकर सर तुम्ही कितीही पैसे कमवत असतील तरी तुम्ही पण सहजपणे बघितलं तर तुम्ही जो काही महिन्याचा खर्च करता त्यातला तुमच्यावरती केलेल्या खर्चापेक्षा किंवा मॅडमवरती केलेल्या खर्चापेक्षा मुलांवर केलेला खर्च जास्त असतो. बरोबर. म्हणून तर यंग पॉप्युलेशन इकॉनॉमीला बूस्ट करते असं म्हणतात. आणि मुलांनी केलं काय? त्यांच्या आवडीच्या वस्तू ज्या कंपन्या बनवतात त्याच कंपन्यांचे शेअर्स विकत घेतले. म्हणून ते म्हणजे वेगळ्या शब्दात त्यांनी पॅसिव्ह पद्धतीने केलं. फार डोकं लावलं नाही, ऍक्टिव्ह होऊन प्रयत्न केला नाही. दुसरं एक उदाहरण सांगतो. एक सायकोलॉजीमध्ये प्रयोग झाला असा. प्रयोग काय झाला की एक काय त्याला उंदीर आणि माणूस दोघांवरती हा प्रयोग केला, एक समान प्रयोग. त्यांना एक खायचा पदार्थ ठेवला आणि त्यांना एका खोलीमध्ये बंद केलं आणि खोलीला 2 दरवाजे ठेवले, ए आणि बी. आणि त्यांना सोडलं खोलीतून, तुम्हाला कुठल्या खोलीत जायचे ते जा म्हणायचे आणि त्यांना सांगितलं की तुम्ही काय करायचं, तुम्हाला कुठल्या रूम मध्ये जात ते खाद्य असेल. पण करताना केलं काय, फक्त एकाच खोलीमध्ये खाद्य ठेवलं. बरोबर, फक्त एकाच खोलीमध्ये. म्हणजे 2 ऑप्शन आहे, 2 दरवाजे. माहित नाहीये, उंदराला माहित नाही, माणसाला माहित नाही की कुठं खाद्य आहे. कोण जास्त वेळेस ते खाद्यापर्यंत पोहोचला असेल असं वाटतं? उंदीर. कारण काय,
माणूस हुशार आहे, डोकं लावतो, आता इकडे ठेवला असेल तर पुन्हा तिकडे ठेवला असेल, असं काहीतरी डोकं लावतो. त्यानं काय केलं, तिकडे गेलं, इकडे नाही मिळालं तर तिकडे गेला. कल्पना नाही ना, पॉसिबिलिटीची ऑकरन्स पॉसिबिलिटीचा विचार करून डोकं लावून तो एकदा इकडे जा एकदा तिकडे जा असं करत करत गेला आणि त्याचं जे यश होतं ते कमी झालं. उंदरानं तसं केलं नाही. उंदरानं काय केलं, जिथं पहिल्यांदा मिळालं तिथंच सारखं जात नाही आणि तिथे गेल्यामुळे त्याचं पर्सेंटेज चांगलं मिळालं, त्याचं यश चांगलं मिळालं. हेच ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह फंडचं उदाहरण. पॅसिव्ह फंडमध्ये काय मिळतं, मला इथं तेवढं देऊ द्या, वाद नाही करायचा, वेळ नाही घालवायचा, विचार नाही करायचा, काहीच नाही करायचं. त्याच्यामुळे त्याची कॉस्ट पण कमी, टीम कमी, अभ्यास कमी आणि त्यातून त्यांनी गुंतवणूक केली. हे पॅसिव्ह फंड सारखं आहे. म्हणजे हे पॅसिव्ह फंड सारखं काम केलं. मला इथं मिळालं तिथंच जाईल, 5 वेळेस नाही 10 वेळेस तिथंच गेला. 10 वेळेस तिथंच गेल्यामुळे प्रोबॅबिलिटीच्या नियमाप्रमाणे 5% तर 50% यश मिळालं त्याला. माणसानं तसं केलं नाही, इकडे जा तिकडे जा इकडे जा तिकडे जा, इथं मिळेल तिथं मिळेल इथं, आणि त्याच्यात तो कमी यशस्वी. या पद्धतीनं ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह फंड मधला आपल्याला फरक करता येईल. बाकी आहेत शॉर्ट टर्म फंड, मला छोट्या काळासाठी घ्यायचे तर साधारणतः 1, 2, 4, 5 वर्षासाठी घ्यायचे, लॉंग टर्म साठी घ्यायचे, ज्यानुसार आपल्या उद्देशानुसार ते घेऊ शकतात. आणि दुसरं आहे ओपन एंडेड, म्हणजे कधी पण घेऊ शकतो आणि कधी पण विकू शकतो. आणि क्लोज एंड, एकदा घेतलं संपला, या पद्धतीचे म्युच्युअल फंड असे प्रकार आहेत वेगवेगळे. यानंतर याचे ऍडव्हान्टेजेस काय. पहिला ऍडव्हान्टेजेस आहे लिक्विडिटी. आता हे जागा शोधत नव्हती म्हणून दुसरा पण मी पहिल्यांदाच टाकलाय, सेफ्टी आणि लिक्विडिटी. काय सेफ्टी म्युच्युअल फंडची किंवा SIPची, तर लिक्विडिटी आहे. म्हणजे लिक्विडिटी आहे म्हणजे काय आहे लक्षात घ्या. एखाद्याने पैसे गुंतवलेत, जसे की एखाद्याने सोन्यामध्ये गुंतवले असतील, प्लॉटमध्ये गुंतवले असतील, FD मध्ये गुंतवले असतील, FD गेले की विड्रॉ करता येते. पण जर तुम्ही मॅच्युरिटीच्या अगोदर केली तर त्याच्यावरती फाईन लावतात किंवा त्याला डिस्काउंटिंग करून देतात 1-2%. म्युच्युअल फंडचं तसं नाही, लिक्विडिटी आहे. जसं की सोनं घेतलं तर तो सोनार शोधा, त्याचं दुकान बंद आहे माहीत नाही, तो बदललाय बंद झालाय दुसरा शोधा. एखाद्यानं प्लॉट घेतलाय, जमीन घेतली आहे, काहीतरी रिअल ॲसेटमध्ये गुंतवणूक केली आहे, तर त्याला ग्राहक बघा, ग्राहकाला योग्य किमतीत बघा. म्युच्युअल फंडमध्ये स्टॉकमध्ये ही कुठलाही प्रकार करण्याची गरज नाही. त्या क्षणाला जेव्हा केव्हा तुम्हाला वाटतं, फक्त वाटलं कधी पाहिजे, मंडे टू फ्रायडे वर्किंग डेजला, जेव्हा जेव्हा म्युच्युअल फंड म्हणजे शेअर मार्केट चालू असतात त्या दिवशी वाटलं की तुम्ही 2च्या अगोदर वाटायला पाहिजे. 2 कंडिशन, फक्त वर्किंग डे आणि 2च्या अगोदर तुम्ही विकू शकता. एखाद्याला वाटलं की 2 ते 3:30 मध्ये पण वाटलं, फक्त विकल्या जाईल पण त्याचा NAV दुसऱ्या दिवशीचा लागतो, एवढाच फरक आहे. पण तुम्ही पाहिजे त्या दिवशी तुमचे युनिट्स विकू शकता आणि तुम्हाला पैशाची गरज तुमची भागवू शकता, म्हणून याला लिक्विडिटी म्हणायचं. फक्त पैसे तुम्हाला T+2 3 दिवसात तुमच्या खात्यात पैसे जमा होतात. सेफ्टी कशी आहे, कुठलाही व्यवहार फक्त बँक अकाउंट मधूनच तुमच्या पैसे जातील. ते पैसे म्युच्युअल फंडमध्येच डायरेक्ट जातील, कुठल्याही एजंटला नाही, कुठल्या मध्यस्थाला नाही, कंपनीच्या कर्मचाऱ्यांना नाही. त्यामुळे डायरेक्ट कंपनीच्या खात्यात जाऊन ते पैसे काय होतील, वेगवेगळ्या कंपनीच्या शेअर्समध्ये जातील आणि त्याचं रिफ्लेक्शन तुमच्या NAV मध्ये येईल. म्हणजे इथं फ्रॉड होण्याची शक्यता नाही आहे. म्हणजे तुम्ही दिलेले पैसे, जसं लोक काहीतरी कोणाला पैसे देतात केले, प्लॉट घ्यायला गेले, ॲडव्हान्स दिला, माणूस पळून गेला, मध्यस्थ पळून गेला, वाद निर्माण झाली प्रॉपर्टीची, तिथं तसं काहीच नाही. सेफ्टी, सुरक्षा आहे, लिक्विडिटी आहे. पाहिजे तेव्हा आपल्याला ते पैसे 3 दिवसात 3 वर्किंग डेजमध्ये आपल्याला ते पैसे मिळू शकतात, म्हणून हे सुरक्षित आहे आणि तरल बघत आहे. डायव्हर्सिफिकेशन, आपण समजा कितीमध्ये गुंतवणूक करू शकतो, 5-10 शेअर्समध्ये. म्युच्युअल फंड मात्र खूप साऱ्या शेअर्समध्ये गुंतवणूक करू शकतात. त्यांचे 5, 10, 20 त्यांचे मेन असतील, बाकीचे असतील. त्यामुळं डायव्हर्सिफिकेशन आणि त्याला विविधता म्हणूया. म्हणजे आणि विविधतेचा फायदा काय होतो, एखादी कंपनी डुबली, जसं की मग सरांनी सांगितलं की V. राजलिंगम यांनी घोटाळा केला आणि सत्यम कम्प्युटर डुबली. अशा दरवर्षी काही ना कंपन्या डुबत असतात, पण त्या डुबणाऱ्या कंपन्यांमध्ये म्युच्युअल फंडचा हिस्सा किती असतो, वेटेज किती असतो, निग्लिजिबल असतो, 1% पेक्षा कमी असतो. त्यामुळे काय होतं
की डायव्हर्सिफिकेशनमध्ये एखादी कंपनी बुडली तरी सुद्धा त्याचा परिणाम एकूण म्युच्युअल फंडच्या व्हॅल्यूवरती आपल्या NAV वरती होताना फारसा दिसत नाही. कंपनी बुडली किंवा एखादी कंपनी खराब रिझल्ट आले तरी त्याचा फरक पडत नाही, कारण आपण 50-50 कंपन्या निवडल्या असतील तर त्यातल्या काही कंपन्या खराब रिझल्ट देतील, काही कंपन्या चांगला परफॉर्मन्स देतील, हे उदाहरण आलं. म्हणून डायव्हर्सिफिकेशनमध्ये काय होतं की आपल्या गुंतवणुकीचं मूल्य फारसं बदलत नाही. जसं शेअर्सच्या किमतीमध्ये बदल होतो तसा म्युच्युअल फंडच्या NAV मध्ये बदल होत नाही, कारण त्याचं असं आहे की म्युच्युअल फंड जे आहे ते खूप साऱ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करते आणि त्यातून त्याच्यात काय होतं मग की काही कंपन्या लॉसमध्ये आल्या तर काही नफ्यामध्ये येतात आणि तो मॅनेज होतो. शेअर्समध्ये केलेली गुंतवणूक एखाद्या कंपन्यांमध्ये केली, THFL असेल, सत्यम कॅम्प्युटर असेल, अगदी आताचा आयडिया वोडाफोन असेल, त्यासारख्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली आणि दुर्दैवानं तुम्ही त्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली असेल तर तुमचं मोठं लॉस होऊ शकतं. पण इथं तशी शक्यता आहे. तिसरा फायदा याचा की एक्सपर्ट मॅनेजमेंट आहे. जे मॅनेज करणारे लोक आहेत, ज्याला टीम लीडर म्हणूया किंवा म्युच्युअल फंड मॅनेजर म्हणूया, त्याच्याबरोबर त्याची एक टीम असते आणि ती या क्षेत्रातली एक्सपर्ट असते. त्यांच्याकडे इन्फॉर्मेशन सोर्स त्यांचा चांगला असतो, त्यामुळे त्यांच्याकडे एखाद्या कंपनीचं शेअर्स काय आहे, अगदी त्यांची गुंतवणुकीची रक्कम पण मोठी असल्यामुळे ते मॅनेजमेंटशी सहजपणे बोलू शकतात आणि त्याच्यातून त्यांच्या भविष्याच्या काय योजना आहेत याची पण माहिती घेऊ शकतात. म्हणून या एक्सपर्ट टीमने केलेली गुंतवणूक असते, म्हणून म्युच्युअल फंडमध्ये रिटर्न्स चांगले येतात. जेवढा तुमचा टीम मॅनेजर चांगला, टीम लीडर चांगला, म्हणजे म्युच्युअल फंड म्हणत नाही, प्रत्येक म्युच्युअल फंडच्या किमान 10-20 तरी योजना आहेत आणि त्या प्रत्येक योजनेचा एक मॅनेजर आहे आणि त्याची एक स्वतंत्र टीम आहे. अर्थात तो मॅनेजर किती चांगला आहे, त्याची टीम किती चांगली आहे, त्याच्यावरती तुमचं काय असतं रिजन अवलंबून आहे. म्हणजे जसं की उदाहरण म्हणून सांगतो की तुम्ही कुठल्याही कॅटेगरीचा म्युच्युअल फंड घ्या. अर्थात टाईप्स ऑफ म्युच्युअल फंडमध्ये आणखी काही सांगायचे राहिले की तुमचा इक्विटी म्युच्युअल फंडमध्येही लार्ज कॅप म्युच्युअल फंड आहे, स्मॉल कॅप आहे, मिड कॅप आहे, मायक्रो कॅप आहे, फ्लेक्झी कॅप आहे, म्हणजे सगळ्या प्रकारच्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणारे आहेत, किंवा बॅलन्स फंड आहेत म्हणजे दोन्हीकडे गुंतवणूक करणारे आहेत, किंवा काही लार्ज आणि मिड आहेत, मिड आणि स्मॉल आहेत, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या गुंतवणूक करणाऱ्या कंपन्या आहेत. कुठल्याही 44 AMCच्या लार्ज कॅपचा जरी विचार केला आपण, साधारणतः एकाच वर्षात सुरू झालेल्या कंपन्यांचा जरी विचार केला किंवा मागील 1 वर्षाच्या रिटर्न्सचा जरी विचार केला तरी आपल्याला लक्षात येतं की काही कंपन्यांनी ॲव्हरेजपेक्षा जास्त रिटर्न दिले, काहींनी कमी दिले. ते कशामुळे होतं? ते होतं एक्सपर्ट मॅनेजमेंट. त्यांनी किती चांगल्या प्रकारे गुंतवणुकीचे निर्णय घेतले, चांगल्या कंपन्या कशा निवडल्या आणि निवडलेल्या कंपन्यांनी किती चांगला परफॉर्मन्स दिलाय यानुसार तुमचं मूल्य NAV वाढत असतं. म्हणून एक्सपर्ट टीम असणं, चांगले मॅनेजर असणं एखाद्या स्कीमचे, त्यावर त्या स्कीमचं यश, त्यातून गुंतवणूक ही सुद्धा अवलंबून असते. दुसरं एक कॉस्ट इफिशियंट आहे त्या. म्हणजे जर आपण समजा काय म्हणूया की गोल्ड घ्यायला गेलो किंवा प्लॉट घ्यायला गेलो तर बघा तुमच्या त्याच्यावर टॅक्सेस किती लागतात. जर अंडर कन्स्ट्रक्शन तुम्ही घर, प्लॉट, बंगला काही घ्यायला गेलात तर त्याच्यावर 7%, 12% GST जर अंडर कन्स्ट्रक्शन असेल तर, आणि जर कन्स्ट्रक्शन रेडी पोझिशन असेल तरी त्याच्यावर 5-6%, 1% रजिस्ट्रेशन आणि 5% त्याला काय सेल्स टॅक्स म्हणतात, आता त्याला GST मध्येच कन्वर्ट केला आहे. एवढे तुम्हाला 6% तर तुम्हाला द्यायचे. त्याच्याशिवाय ब्रोकर असेल म्हणजे तर त्याला जास्त द्यायचे 2%, 1%, अर्थात तुमच्या गुंतवणुकीच्या किमतीवरून 1 करोडच्या 50 लाखाच्या. अर्थात हे सगळं वेगवेगळ्या शहरामध्ये वेगवेगळं आहे. जर तुम्ही गोल्ड घ्यायला गेलात आणि अगदी लिगल घ्यायचे म्हणजे सगळ्या कागदांनी घ्यायचे तर तुम्हाला 3% GST द्यायचा असतो. म्हणजे उदाहरणार्थ मी जर आता 90,000 सोनं घेतलं असेल तर त्याच्यात 3% GST. मी दुसऱ्या क्षणाला विकायला गेलो तर मला ते 3% मिळणारच नाही. या पद्धतीनं म्हणजे त्याच्यापेक्षा कमी भाव मिळेल, म्हणजे ही कॉस्ट आहे. दुसरं आहे सेबीने एक नियम घालून दिलाय प्रत्येक म्युच्युअल फंडला, त्याला कॉस्ट रेशो म्हणतात, टोटल एक्सपेन्सेस रेशो म्हणतात. आणि तो टोटल एक्सपेन्सेस रेशो म्हणजे तुमच्या कंपन्यांचे मॅनेजर्सचे पगार, कंपन्यांचे ऑफिसेस, लक्झुरियस ऑफिसेस, तिथे असणाऱ्या सुविधा, एजंटचं कमिशन, या सगळ्यांवरती कंपन्या फक्त 2% खर्च करू शकतात असं बंधन केलं.
2%च्या वरती खर्च करता येणार नाही, म्हणून या कॉस्ट इफिशियंट आहे. आणखी एक फायदा याचा टॅक्स इफिशियंट पण आहे. कॉस्ट इफिशियंट आहे तशा त्या टॅक्स इफिशियंट पण आहे. जर एखाद्यानं प्रॉपर्टी विकत घेतली, दीर्घकाळ लाभ झाला तर 20% टॅक्स द्यायचे त्याच्यावर वाढीव लाभावर. म्हणजे एखाद्याने समजा 10 लाखाचा प्लॉट घेतलाय, त्याचे 15 लाख झाले 5 वर्षांनी, 5 लाखावर त्याला 20% टॅक्स द्यायचा. जर त्याने एफडी केलेली असेल 10 लाखाची आणि एफडी केली आणि त्याने वर्षाला विकतो, 5 वर्षाला विकतो, त्याचे समजा त्या एफडीचे साधारणतः 1.5 किंमत झालेली असेल, तीही 15 लाख झाली असेल कल्पना करूया दोन्ही केसमध्ये, तरी सुद्धा तुम्हाला त्याच्यावर तुम्ही टॅक्स ब्रॅकेटमध्ये किती येतात त्याच्यानुसार टॅक्स करावा. तुम्ही 10% येत असाल तर 10%, 20% येत असाल तर 20% आणि 30% येत असाल तर 20%, वरतून 4% सेस. म्हणजे काय होतं, साधारणतः 10 लाख रुपये गुंतवणूक करणारे, म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करणारे किंवा इक्विटी शेअर्समध्ये गुंतवणूक करणारे लोक मात्र काय आहेत, हे साधारणतः उच्च उत्पन्न गटातले आहेत. आणि त्या उच्च उत्पन्न गटातले जर असेल तर तुम्हाला 30% टॅक्स त्याच्यावर द्यावा लागतो, प्लस म्हणजे 31.2% प्रिसाइजली सांगायचं तो विथ सेस. म्हणजे काय, आता विचार करा, इक्विटी आणि इक्विटी ओरिएंटेड म्युच्युअल फंडमध्ये जर विचार केला तर तुमच्याकडे प्रकार आहे. आत्ताच लास्टच्या बजेटमध्ये म्हणजे 2024च्या बजेटमध्ये निर्मला सीतारामन यांनी बदल केला. जर तुम्हाला कॅपिटल गेन झालेला असेल, वर्षभरात म्युच्युअल फंड विकला तुम्ही वर्षाच्या आत, आज घेतलेला म्युच्युअल फंड वर्षभराच्या आत विकला तर तो 15% त्याच्यावर कॅपिटल गेनवरती टॅक्स होता, तो आता 20% गेन. म्हणजे जर समजा आणि जर 1 वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी माझ्याकडे म्युच्युअल फंड होता तर त्याच्यावर जो काही लाभ झालेला आहे त्याच्यावरती तुम्हाला 12.5% आज तुम्हाला टॅक्स द्यावा. आणखी त्याच्यात फोर फादरिंग टॅक्स वगैरे वेगळे, पण एवढंच फक्त लक्षात घ्या. म्हणजे उदाहरण म्हणून बघूया की 5 वर्षापूर्वी म्हणजे 2019ला मी जर 10 लाख म्युच्युअल फंडमध्ये टाकलेले असतील, त्याचे आज माझे 15 लाख झालेले असतील, तर मला त्याच्यावर 5 लाख माझा कॅपिटल गेन आहे. त्या 5 लाखावरती मला 12.5% टॅक्स द्यायचा आहे. त्याच्यातलेही 1,25,000 एक्झम्प्टेड आहे. म्हणजे फक्त 3,75,000 रुपयावरती 12.5% पैसे द्यायचे. म्हणजे साधारणतः हे किती होतील, 50,000. जर ते माझ्याकडे गोल्ड असेल, लँड असेल, रिअल इस्टेटमधलं कुठलंही असेल आणि त्याच्यावर 20% टॅक्स द्यायचा. जर माझ्याकडे एफडी असेल, डेट फंड असेल तर मात्र मला त्याला 30% द्यायचं. म्हणून या दृष्टीने टॅक्स इफिशियंट आहे. पुढचा लाभ सांगता येईल की थोडंसं गॅरंटीड रिजन म्हणू शकतो, सॉरी याला म्हणूया की ॲश्युअर पॉवर ऑफ कंपाऊंड. सीप काय करते की प्रति महिन्याला गुंतवणूक तुमची जात असल्यामुळे ते रक्कम तुमच्या जमा होते आणि त्यावरती दरवर्षी काही ना काही वाढ होते आणि ती वाढ झालेली पुन्हा वाढ होते. म्हणजे चक्रवाढ व्याज पद्धतीने ती वाढ म्हणतात पॉवर ऑफ कंपाऊंड. त्याच्यात आणखी ऑटोमॅटिक पेमेंट. तुम्ही कुठलाही म्युच्युअल फंड घ्या, SIP साठी घेतलेला असेल तर ऑटोमॅटिक तुमचे पैसे जातात. त्याच्यासाठी काय केलं जातं, तुमचा एजंट काय करतो, तो काय करतो, ECS मॅन्डेट करून घेतो. मॅन्डेट करून घेतो म्हणजे काय करतो, तुम्ही ॲज अ इन्व्हेस्टर gives the authority to your bank to deduct that particular amount on that particular day. म्हणजे उदाहरणार्थ मी 5 तारीख निवडलेली आहे, तर मी माझ्या बँकेला हा अधिकार देतो की 5 तारखेला माझ्या SBI म्युच्युअल फंडची जी काही सीप असेल ती तुम्ही मला न विचारता ऑटोमॅटिक कुठे इलेक्ट्रॉनिकली क्लिअरिंग सिस्टीमनं ECSनं ती वळती करायची. आता याचा फायदा काय होतो लक्षात घ्या. असं कल्पना करा की मला ते प्रति महिन्याला द्यायचे, त्या एजंटकडे जायचे, त्याच्याकडे द्यायचे, बँकेत जायचे, बँकेतून द्यायचे, तर मला काहीतरी काम निघतं, आज नाही उद्या करू असं होतं, जाऊ द्या 2 महिन्याचे एकत्रच करू, अशी आहे माणूस, वर्षाचे एकत्रच करू आणि त्यातून काय होतं, तुमची गुंतवणूक चालत नाही, वाढत नाही, म्हणजे कंटिन्युटी त्यात राहते. पण हे ऑटोमॅटिक पेमेंटमुळे काय होतं, तुमच्या खात्यात तुम्हाला पैसे ठेवणंच आहे. तुम्ही म्हणू शकता नाही ठेवले तर काय. माझा अनुभव सांगतोच, जे कोणी म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करत असतील त्यांना हा अनुभव आला असेल.
समजा तुमची 1000 रुपयाची SIP असेल तर 5 तारखेची SIP तर म्युच्युअल फंड हाऊस सांगते की हां हे 1000 रुपये द्या बँकेला. बँक सांगते त्यांच्या खात्यात पैसेच नाहीत तेवढे, मग त्याला म्हणतात बाउन्स होणं, ECS बाउन्स होणं. चेक बाउन्स होतो तसा ECS पण बाउन्स होतो आणि त्याचे पेनल्टी चार्जेस लावतो आणि त्याचे चार्जेस कमीत कमी 300 रुपये. म्हणजे 1000 रुपये ठेवले नाही तर 300 तर तुमचे जाणार. माणूस काय करतो, काही हो बाकी पण आपले 1000 रुपये त्यात राहिले पाहिजे या पद्धतीने 1000 रुपये ठेवतो. म्हणून काय होतं की ऑटोमॅटिक पेमेंट असल्यामुळे ऑटोमॅटिक आपली इन्व्हेस्टमेंट चालत राहते आणि ते पेनल्टी चार्जेस आपल्याला परवडत नाहीत म्हणून लोक करतात. आणखी एक फायदा आहे की सुटेबल फॉर व्हेरियस गोल्स. माझं गोल आहे माझ्या मुलांच्या शिक्षणासाठी पैसे पाहिजे, त्यांना 5 वर्ष, काही दुसरं काही मला परदेशात फिरायला जायचं, जे काही तुमचं गोल असेल त्यानुसार तुम्हाला म्युच्युअल फंड निवडता येईल. 2 वर्षासाठी असेल तर डेट म्युच्युअल फंडमध्ये जा. खूप दीर्घकाळ 20-25 वर्ष रिटायरमेंटसाठी असेल तर तुम्ही मिड कॅप स्मॉल कॅपमध्ये जास्त वेटेज तुमच्या गोल्सनुसार काय करू शकतात, गुंतवणूक करू शकतात. शेवटच्या मुद्द्याकडे आपण वळूया, ते म्हणजे याचे डिसएडव्हान्टेजेस काय. म्युच्युअल फंड्स आर सब्जेक्ट टू रिस्क. हे फार छोट्या अक्षरात लिहिलेलं असतं आणि या छोट्या अक्षरातले टर्म्स अँड कंडिशन आपण वाचत नाही. मी मगा सुरुवातीला सांगितलं मार्केट पडलं, सगळ्यांची म्युच्युअल फंड ज्यांनी वर्षभरापूर्वी सुरू केले होते त्या सगळ्यांची म्युच्युअल फंड -10% ॲव्हरेजमध्ये डाऊन झाली. म्हणजे दिसतंय पण हायर रिस्क हायर रिटर्न हे पण लक्षात घ्या. आज पडलंय वाढणार आहे, निश्चित वाढणार आहे, कारण वाढीची बघा माणसाचे व्यवहार वाढणारच आहेत, कमी होणार नाही. माणूस त्याला म्हणूयात की अनऑर्गनाइज करून ऑर्गनाइजकडे जाणार आहे, छोटे छोटे ऑर्गनाइज नसणाऱ्या कंपन्यांकडून ऑर्गनाइज कंपन्यांकडे जाणार आहे. त्यामुळे जरी रिस्क असली तरी ती रिस्क टेम्पररी असंच मी म्हणेल आणि 100% तुमची दीर्घ काळामध्ये गुंतवणूक वाढणार आहे. गॅरंटी ऑफ रिटर्न याच्यात काहीच नाही, कोणीच सांगू शकत नाही. पण मागचा 50 वर्षाचा इतिहास बघता असं आपण म्हणू शकतो की साधारणतः 12 ते 15% तुम्हाला रिटर्न्स मिळू शकतात. पण कधी जर तुम्ही किमान 5 वर्ष तिथं राहिले पाहिजे. म्युच्युअल फंड 2 चुका माफ करत नाही, 1 चूक माफ करत. जे ऍक्टिव्ह इन्व्हेस्टर आहेत ते काय करतात, टायमिंग करण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे मार्केट पडलं की बघतात, पडायला की घेऊया आपण आणि वाढलं की विकतात. पण माझा अनुभव असा आहे की बऱ्याच वेळेस असं होतं की आपण विकलं की वाढायला लागतं आणि घेतलं की पडायला बरोबर. त्यामुळे काय होतं, आपण त्याच्यात यशस्वी होत नाही. आणि पॅसिव्ह इन्व्हेस्टर काय करतात, आहे तसं जाऊया. सिप काय करते, जसं मार्केट आहे तसं जाऊया. म्हणून जेव्हा ते जास्त म्हणजे व्हॅल्यू पीकला असतं तेव्हा तुमचे युनिट कमी होतात आणि जेव्हा ते लोएस्ट असतं म्हणजे डाऊन असतं तेव्हा सुद्धा तुम्हाला जास्त युनिट मिळतात. म्हणजे थोडक्यात काय की जर पीकला मार्केट असेल तर तुमचा NAV वाढेल आणि डाऊनला असेल मंदीच्या असेल तुमची युनिट्स वाढतील. दोन्हीकडून फायदा आहे. त्याची गॅरंटी कुठलीच त्यामुळे रिटर्नची नाही, पण साधारणतः 5 वर्ष तुम्ही या मार्केटमध्ये थांबला, टायमिंग करण्यापेक्षा तुम्ही मार्केटला टाइम दिला तर तुम्हाला 5 वर्षात आणि 10 वर्षाची कुठलाही कालावधीचा तुम्ही म्युच्युअल फंड उचला, 10 वर्षाचं रिटर्न करा, त्याचं रिटर्न साधारणतः 15% आसपास तुम्हाला असल्याचं दिसेल. आणखी एक अडचण आहे की हे सगळं खरं आहे, पण चांगला आणि योग्य म्युच्युअल फंड निवडणं तेवढं सोपं नाही. तो तर आपल्यालाच निवडायचा किंवा आपण ज्या एजंटकडून घेणार आहे त्याच्याकडून. आणखी एक गोष्ट इथे क्लिअर केली पाहिजे की आपल्याला मध्यस्थाची सुद्धा गरज लागत. आपण डायरेक्ट म्युच्युअल फंड पण घेऊ शकतो आणि म्युच्युअल फंडच्या सर्व स्कीमच्या डायरेक्ट आणि इनडायरेक्ट हे 2 प्लॅन असतात. म्हणजे मध्यस्थाशिवाय ब्रोकरशिवाय आपण गुंतवणूक करू शकतो डायरेक्ट कंपनीशी. मी असा एक प्रयोग केलेला आहे, त्याच्यात साधारणतः अर्धा% रिटर्न्स चांगलं मिळतं. अर्धा% म्हणजे खूप आहे 10 वर्षाचा विचार करता. म्हणून असा योग्य म्युच्युअल फंड निवडणं तेवढं सोपं नाहीये. आणि चौथा, खऱ्या अर्थाने इन्व्हेस्टर पॅसिव्हच असतात. त्यांचं काहीच कंट्रोल नाही त्यांच्या गुंतवणुकीवर. आपले पैसे द्यायचे, तो मॅनेजर जिथं लावेल तिथं त्याच्यावर अवलंबून. दुसरा 2% फीस आणि एक्सपेन्सेस आहे, चुकीचे एक्सपेन्सेस पण असू शकतात. आणि 5वा की याचा पुढचा
आहे ती डिपेंडन्सी ऑन मॅनेजर. मी मगा सांगितलं तसं मॅनेजर चांगला तर रिटर्न चांगले, मॅनेजर खराब त्याची टीम खराब तर रिटर्न खराब. म्हणून इन्व्हेस्टर्सचं, म्युच्युअल फंडच्या इन्व्हेस्टर्सचं रिटर्न काय आहे हे पूर्णतः मॅनेजरवरती डिपेंड आहे. शेवटच्या मुद्द्याला विचार करतो आणि थांबतो सर. हे सगळं असताना शेअर्स म्हणजे शेअरमध्ये गुंतवणूक करणारे आणि म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांमधला मी माझ्या आकलनाप्रमाणे लावलेला अर्थ असा आहे. बहुतांश शेतकऱ्यांची मुलं असतील म्हणून उदाहरण शेतीतलं घेतलंय. म्युच्युअल फंड म्हणजे ऊसाची शेती आहे. रिस्क नाही आहे का? आहे ना. ऊस मिळेल का कारखाना माहीत नाही, भाव काय देईल माहीत नाही, पण कमी रिस्क आहे. आणि शेअरमध्ये इन्व्हेस्टमेंट करणं हे भाजीपाल्याचा शेती करण्यासारखं आहे. भाव कधी असेल काय असेल काही सांगता येत. पण म्युच्युअल फंडमध्ये मात्र तुम्ही दीर्घकाळात राहिला तर ऊसात जसं निश्चित साधारणतः उत्पन्न मिळतं तसं तुम्हाला उत्पन्न मिळू शकतं, असा माझा स्वतःचा अनुभव आहे. ज्यांना कोणाला या क्षेत्रात यायचं तर टायमिंग करण्याच्या याच्यातून न पडता मार्केटला टाइम द्या. किमान 5 वर्षासाठी गुंतवणूक करायची असेल तर करा. 10 वर्षे 20 वर्षे केली तर अधिक चांगलं. जेवढा तुमचा गुंतवणुकीचा कालावधी जास्त तेवढं तुमचं रिटर्न जास्त हे निश्चित होतं. म्हणजे हाय रिस्क हाय रिटर्न जितकं खरं आहे तसंच हायर ड्युरेशन हायर रिटर्न हे त्याच्यापेक्षा अधिक खरं आहे असं मी म्हणतो आणि इथं थांबतो. सरांनी पुन्हा मला संधी दिली त्याबद्दल मी सरांचे आभार व्यक्त करतो. कोणाचा काही प्रश्न असेल तर निश्चितपणे तुम्ही विचारू शकता. थँक्यू व्हेरी मच सर. आवाज येतोय? येतोय सर. हां, थँक्यू व्हेरी मच. आपण म्युच्युअल फंडच्या बाबतीमध्ये त्याचा अर्थ काय आहे, त्याचे टाईप्स काय आहेत, त्याचे बेनिफिट्स काय आहेत आणि त्याचे रिस्कसुद्धा सविस्तर असं आमच्या या ग्रामीण भागातली विद्यार्थ्यांना सांगितलं. खरं म्हणजे आपण या गुगल मीटचे सुद्धा आपण आभार मानले पाहिजेत की या गुगल मीटमुळं एक लांबचा व्यक्तीसुद्धा विद्यार्थ्यांना त्याचं ज्ञान हे वितरित करू शकतो. तर आपण दोन्ही दिवस वेळ काढून अत्यंत चांगल्या पद्धतीनं विद्यार्थ्यांना समजेल त्या पद्धतीनं आपण मार्गदर्शन केलं. त्याबद्दल PM उषाच्या माध्यमातून प्रधानमंत्री उच्चतर शिक्षा अभियान की ज्यांना याला आपल्याला अल्पसा का होईना फंड उपलब्ध करून दिला त्यांचंसुद्धा मी आभारी आहे. आणि प्राचार्यांनी आपल्याला हा कोर्स आयोजित करण्यासाठी जी संधी दिली त्याबद्दल प्राचार्यांसुद्धा आभार. थँक्यू व्हेरी मच.